सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पीडी स्पोर्ट्स भेंडकल आणि हिंदवी 11 बीसीसी भेंडकल या दोन संघांमध्ये मात्र सामना पाहायला मिळतोय। सुपर 8 मध्ये हा जाणारा संघ जो जिंकणार आपल्याला पाहायला मिळतोय। सुधीरगड सामाजिक संस्था आयोजित भाई चषक 2025 नवघर एक दमदार आयोजन आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये अनेक दिग्गज खेळाडू मात्र आपल्याला विभागामध्ये मात्र खेळताना पाहायला मिळतात। ही एन्जॉयमेंट करा। जर मॅच जिंकल्यानंतर इथं कपडे काढू नका प्लीज। खा प्या नाचा मजा करा, पण आता कमरे कालचं सोडून डोक्याला बांधू नका। म्हणजे झालं काय मजा तिकडे बाहेर मारा हे मैदानात। जयेश भोसले सरांनी सांगितल्याप्रमाणे दशरथ पाटील यांनीही जो आपल्यापर्यंत सूचना केलेल्या आहेत। चला वेळ अतिरिक्त घेऊ नका, कारण पहाटेच्या आता 4:43 झालेले आहेत, जे 6 वाजणार आहेत। कमीत कमी इथून ही स्पर्धा समाप्त व्हायला गेम ऑन डिस्प्ले। संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल। गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुम्ही पाहताय भाई चषक 2025 5 षटकांचा खेळ। इथे टॉस जिंकलाय टीम बीसीसी पीडी स्पोर्ट्स भेंडकल या टीमने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजी बरोबर जाण्याचा। भेंडकळ गावचे प्रथम नागरिक स्वतः सरपंच साहेब देखील या सामन्याचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत। लेफ्ट हँड बॅट्समन पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, गॅप शोधून काढले, बॉल चाललाय वेगानं, भन्नाट वेगानं, सीमारेषा पार आलाय पहिल्याच बॉलवरती चमकार। पंचवीस मध्ये पहिल्यांदाच पीडी स्पोर्ट्स भेंडकल आणि हिंदवी 11 बीसीसी भेंडकल समोरासमोर मात्र इथे येताना पाहायला मिळतात। आपण पाहायला गेलं तर आणि त्याचबरोबर बीसीसी भेंडकल बी, दुसऱ्या बाजूला पीडी स्पोर्ट्स भेंडकल हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये एकाच गावातील एकमेकांचे मित्र, सहकारी, भाऊ, भाऊबंदकी जपली जाईल याची निश्चितच आपण काळजी घेऊ। भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला, कोणताही निर्णय नाही आहे। ते डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळतंय। कविश पाटील मात्र आज इम्प्रेस केले। आपण पाहायला गेलं तर या मात्र फलंदाजी करत असताना, गोलंदाजी करत असताना दोन्ही बाजून मात्र इथून चांगल्या फॉर्मॅटमध्ये या खेळाडूंना मात्र क्रिकेट खेळले आणि या स्पर्धेला एक वेगळी स्पर्धेमध्ये आपल्या नावाचं वेगळी ओळख निर्माण केली। इथून मात्र पाहायला गेलं तर पिवंत षटक आहे, गॅप शोधून काढले, अगदी उंच माझा झोका घेत बॉल होते फरार, आर पार आला हा मात्र चांगला टायमिंग देणारा प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार। षटकारानंतर मात्र 10 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। कविश पाटील गोलंदाजी मार्गवरती आहेत। एक महत्त्वपूर्ण सर सेनापतीवरती मात्र अगदी हल्ला करायचा असं काहीच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, कारण कविश पाटील म्हटल्यानंतर या टीम मधील आणि बीसीसी भेंडकल बी मधील मात्र पाहायला गेलं तर महत्त्वपूर्ण खेळाडू। दुसऱ्या बाजूला चांगला बॉल इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला तर भावनेश ठाकूरला मात्र इथे पाहायला मिळतं। 3 बॉलमध्ये 10 वरती खेळत असताना पहिली इनिंगमध्ये अगदी गरमाट आपल्याला पाहायला मिळेल। अगदी मॅच तेवढीच मात्र पाहायला गेलं तर इम्पॉर्टंट आहे। सुपर 8 साठी मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। याचा अगदी या स्पर्धेचा विचार केला तर आपण अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मात्र अगदी इथे वापरलेले गेलेले आपण ज्या पद्धतीने मात्र या ट्रॉफीची चर्चा अखंड उरण तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळाली। क्रिस्टल ट्रॉफीजची मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। मालिकावीर बाईक आपल्याला पाहायला मिळते। एक रोख रक्कम प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 आणि चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये अशी भरगच्च आणि बक्षिसांची लयलूट असणारी स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय। डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्ट केला जाईल का, बॉलपर्यंत पोहोचतात, यस डेफिनेटली अडवलं जाईल, तोपर्यंत मात्र धाव एक येताना मात्र पाहायला मिळेल। या एका धावेनं 11 धावा धावपलकावर 12 धावा धावपलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात। येते
PTC लाईव्ह टेक्निकल टीम अगदी या स्पर्धेला परिपूर्ण खूप मेहनतीनं मात्र कव्हर करताना इथे मात्र पाहायला मिळतात. लेफ्ट बॅट्समन भावनेश ठाकूर बॅटला ब्रश झाला तिथे मात्र थर्ड मॅरिझन मध्ये हो संधी होती तिथे परिपूर्ण पाहायला गेलं तर एका बाजूला भेंडकल तर दुसऱ्या बाजूला भेंडकल. फरक एवढाच आहे, PD स्पोर्ट्स भेंडकल तर दुसऱ्या बाजूला हिंदवी 11 BCC भेंडकल. नावामध्ये बदल. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावरती आल्या आहेत. टोकडीचे आणि हिंदवी 11 BCC भेंडकलचे समर्थक आपल्याला प्रचंड मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही गावातील समर्थक आपापल्या टीमला मात्र सपोर्ट करताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. संकेत ठाकूर आले दुसऱ्या षटकासाठी. 12 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. जुगल घरत आज याही नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली आणि ज्याच पद्धतीने मात्र रायगड टेनिस क्रिकेटमध्ये जुगल घरत या नावाची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते आपल्याला. आणि इथून दुसऱ्या बाजूला पहिला षटक ज्या मात्र गोलंदाजांनी हाताळलं होतं कविश पाटील याने मात्र इम्प्रेस केले. आज खूप छान खेळ मात्र कविश पाटीलचं पाहायला मिळालं. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. PD स्पोर्ट्स भेंडकल BCC भेंडकल B. संकेत ठाकूर आले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. PD स्पोर्ट्स भेंडकल टीम कडून मात्र गोलंदाजी करत असताना हा भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आदरणीय आमचे जयप्रकाश भोईर साहेब यांच्याकडनं मात्र संकेत ठाकूर यांची जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल आणि जमाही आमच्याकडे झालेत. संकेत ठाकूरला पाहतोय मात्र पहिला बॉल डॉट आलाय. पहिला बॉल डॉट आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास सातत्याने मात्र गोलंदाजाचा वाढताना पाहायला मिळतोय आणि तो मात्र वाढताना पाहायला मिळेल का. जुगल घरत समोर आहेत. टेनिस क्रिकेटचा मात्र हा भेंडकलचा कोहिनूर हिरा म्हणून सातत्याने मात्र या फलंदाजांकडे पाहिलं जातोय. सॉफ्ट ड्राय पाहायला मिळालं. आउट साईडला मात्र पाहायला मिळालं. मिड ऑफ मध्ये मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदी प्रोटेक्ट केलं जाईल. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. 13 धावा धावपलकावरती 1.2चा खेळ आतापर्यंत झालाय. 5 षटकांचा खेळ आहे आणि त्यामुळेच की काय टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात. कारण 3 बॉल आतापर्यंत फेस केले जुगल घरत याने आणि 2 धावा त्यांच्या नावावरती मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला भावनेश ठाकूर 5 बॉलमध्ये 11 धावांवरती खेळतात. म्हणजे एका बाजूला आक्रमण तर दुसऱ्या बाजूला मात्र इथून आणि त्याचबरोबर संकेत ठाकूर या अगदी पाहायला गेलं तर विकेटसाठी मात्र इथून 500 रुपयाचं पारितोषिक जयप्रकाश भोईर साहेबांकडनं आपल्याला पाहायला मिळतात. येते अगदी क्रिकेटवर तर नित्यांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व जयप्रकाश भोईर साहेब असतील आणि इथून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक संकेत ठाकूर यांच्यासाठी. भन्नाट वेग ते सरा इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर शूटर बॉल जसं पडला तसा मात्र वेगानं शूट झालाय आणि तेवढं सप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. यष्टीरक्षक निलेश पाटील चतुर चाणाक्षाने हुशार. पडल्यानंतर तेवढीच नजर रोखली बॉलवरती अडवलं गेले. विसावले बॉल हातामध्ये तिथे डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. एकच सवाली भावनेश ठाकूर आहे. स्ट्रायकेला आपल्याला पाहायला मिळतात येते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल पहिला विकेट येताना मात्र पाहायला मिळेल. संकेत ठाकूर ते प्राप्त करून देताना पाहायला मिळतील. भावनेश ठाकूर बॅक टू डग आउट आणि इथून जयप्रकाश भोईर साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जे लावण्यात आले तेही मात्र संकेत ठाकूर यांच्या नावावरती जाताना पाहायला मिळते. ठक ठक झालाय. एक वाले आहे. एक महत्वपूर्ण विकेटी मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहे. जुगल घरत अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत.
तनिष घरत इन ॲक्शन 3 मध्ये मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. इथे संकेत ठाकूरनं आपल्या नावाचा परिचय दिला, कारण ज्या पद्धतीने मात्र गरज होती ज्या गोलंदाजीची ती गोलंदाजी साकारली गेली. तनिष गरजसाठी मात्र इथून 500 रुपयाचं पारितोषिक आलं प्रत्येक षटकारासाठी. आपण पाहायला गेलं तर मागच्या वेळी आपण पाहायला गेलं तर तनिष आपण पाहायला गेलं तर इथून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्वर्गीय जितेश दादा पाटील यांच्या स्मरणार्थ विनय भोईर, स्वर्गीय जितेश दादा पाटील यांच्या स्मरणार्थ विनय भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. तनिषसाठी इथून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आग तो दोनों से लगी आहे. आता इथून पैसे निघताना पाहायला मिळतील आपल्याला प्रत्येक बॉल मागे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळते आहेत. चांगला फॉलो थ्रू आहे, चांगला रनवे रिलीज पद्धत खूप छान आहे. संकेत ठाकूर आपल्या नावाचा परिचय दिला या षटकामध्ये, कारण एक धाव फक्त मात्र खर्च केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती. तेरा धावा धावफलकावरती आल्या. 3 षटकांचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे, म्हणजे 18 बॉल तुमच्याकडे आहेत आणि या 18 बॉलमध्ये काय करामत केली जाईल, कारण उरण तालुक्यात टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जुगल घरत, इथून मात्र मैदानामध्ये आहे, क्षमता आहे त्यांच्याकडे मोठी फलंदाजी साकारण्यासाठी. परंतु कविश पाटील दुसऱ्या बाजूलाही तेवढाच मात्र खेळाडू ते सरार याही नावाची चर्चा सातत्याने मात्र राहिले गेली. कविश पाटीलचा बोलबाला आजच्या रात्रीमध्ये राहिला गेलाय. दोन्ही खेळाडू बेस्ट ऑफ बेस्ट भेंडकलच्या क्रिकेटमधील या दोन्ही नावांची चर्चा सातत्याने मात्र राहिली गेली. एका बाजूला कविश पाटील, दुसऱ्या बाजूला जुगल घरत. या बॉलवरती तडका मात्र भारताला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द बॉल पकडला गाईल झेल, फलंदाज बाद जुगल घरत. बॅक टू द पण टेनिस क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये असे तुम्हाला सामने करावे लागतात. अगदी बॉडी लँग्वेज जुगलची पाहिली गेली तर तुम्हाला थोडीशी डाऊन मात्र पाहायला मिळाली, परंतु या सगळ्या गोष्टींवरची मात करायची असतो. तुम्हाला आलेल्या संकटांना सामोरं जायचं असतो. संकटांना हे सांगावा बेहत्तर, या तुम्ही ठणकावून सांगावं त्यांना ठणकावून या बेहत्तर, आणि त्यास परिपूर्ण मात्र जाण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. 13 धावसंख्येवरती मात्र महत्त्वपूर्ण 2 विकेट मैदानाच्या बाहेर. आपण साहिल ठाकूरला मात्र मैदानाच्या बाहेर आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळते. 2.1चा खेळ आतापर्यंत झालाय. 13 धावा धावफलकावरती आल्यात. 2 विकेट माघारी गेलेत. उर्वरित अजूनपर्यंत मात्र इथून पाहायला गेलं तर बराचसा क्रिकेट बाकी आहे आणि या उर्वरित क्रिकेटमध्ये मात्र इथून कमबॅक कशा पद्धतीने BCC भेंडकर बी टीम मात्र करेल. PD स्पोर्ट्स भेंडकर टीमच्या विरोधामध्ये, परंतु त्याच दिशेनं अगदी कॉपी पेस्ट फटका पाहायला मिळाला होता आणि त्याच्यानंतर मात्र हा फटका धाव 1 देऊन जाताना मात्र पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये परिपूर्ण मात्र पाहायला गेलं तर धावा आल्या होत्या 12 आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा आली 1 आणि तिसरा षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत धावा आली ती फक्त आणि फक्त 1.2चा खेळ आतापर्यंत झालाय. आपण पाहायला गेलं तर 2.2चा आपल्या स्पेलमधील कविश पाटील दुसरा षटक हातलत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगमध्ये मात्र खेळून काढला अलॉंग द कार्पेट, अगदी मैदानाला गुदगुल्या करत पहा. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मात्र येताना पाहायला मिळत आहे. तेवढं चपल चाणक्य हुशार आयुष भगत मात्र पाहायला मिळत आहेत येथे आणि तोपर्यंत मात्र बॉलपर्यंत पोहोचल्यानंतर एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत.
15 धावा धावपलकावरती अगदी प्रोजेक्ट स्कोअर पाहायला गेला तर तुम्हाला एक हाय स्कोअर उभा करावा लागेल, मोठी खेळ साकारावे लागेल. ती तुमच्याकडे क्षमता आहे. वारंवार पाहिले आपण दोन टीम आणि एका गावातील येतात त्यावेळी मात्र आपण पाहायला गेलं तर मैत्रीपूर्वक लढत सातत्याने मात्र पाहायला मिळालं. मैत्री जपली जाते, नातं जमले जाते. मैत्री पण मात्र इथे जपलं जातं. अनेक वेळा आपण अशा लढतीमध्ये मात्र पाहायला मिळालं. हो, परंतु इथून पाहायला गेलं तर हाताला झटका, बोटाला चटका देत बॉल होते फरार. आर पार अगदी लॉंग स्टॉप रिटर्नची मात्र सीमारेषा चिडफाड करत धावायतील 4 चौकार. आपण जर पाहायला गेलं तर बराच वेळा आपण एक 2.5-3 किंवा 3 नंतर मैदान थोडासा स्लो होतो. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहायला गेली, विकेटी थोडीशी मात्र नरम होते कारण डेव फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मात्र वातावरणामध्ये दमटपणा येतो, हवा थोडीशी मात्र आपल्याला बसलेली पाहायला मिळते. बऱ्याचशा गोष्टी या टेनिस क्रिकेटचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती, नॅचरल मुवमेंट, या सगळ्या गोष्टींचा अनुभव आणि त्याचा अभ्यास करून तुम्हाला बॅटिंग करायची आहे. कारण इथे जरी काही 40-45 धावा जरी आल्या तरी आत्ताच्या क्षणाला ज्या टायमिंगप्रमाणे आपण आता क्रिकेट खेळत आहोत त्या तिथेही तुम्हाला जास्तीचे होऊ शकतात कदाचित, पण ते टेनिस क्रिकेट आहे. आणि ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर अनिश्चितच खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट. फटका फसता तिथे मात्र पाहायला गेला डाऊन द बॉल, स्वतः मात्र कविश पाटील आहे तिथे आणि फलंदाज बाद साहिल ठाकूर बॅक टू द गॉच. वरती तिसरा विकेट माघारी गेला. आता थोडंसं संकटामध्ये आहे. या संकटातून तुम्ही कशा पद्धतीने बाहेर याल ही बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल आपल्याला. एक दमदार याचं उत्तम उदाहरण, बेस्ट आयोजन आणि या आयोजनाचे आपण जर पाहायला गेलं तर बेताज बादशाह सातत्याने मात्र भाई चषक 2025च्या निमित्ताने उरण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण जयप्रकाश पाटील साहेब असतील आमचे अध्यक्ष, जयप्रकाश मधुकर भोईर साहेब असतील, अजितजी पाटील असतील, संकेतजी कडू असतील, नितीनजी पाटील, दिनेशजी बंडा सर, हरेशजी बंडा सर, ज्ञानेश्वरजी भोईर, समीरजी गरज साहेब, मुकेशजी गरज, कुंदनजी बंडा, या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. आणि या सगळ्यांनाच एकत्र आणण्याचं काम केलं सुधीरजी गरज साहेब आमचे असतील. आता इथून मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेला तर हा षटक क्रमांक समाप्त झाला. तिसरा आणि 3 षटकानंतर 19व्या धावपलकावरती 3 विकेट माघारी गेले. बीसीसी भेंडकर टीम बी आपल्याला मात्र इथून पाहायला मिळतोय. संघर्ष थोडासा होतोय. चर्चा करतील 12 बॉलमध्ये धावा येतील का आणि या 12 बॉलमध्ये धावा येणाऱ्या मात्र इथून बिग फाईट मात्र होईल का ते पाहणं गरजेचं. तोपर्यंत इथून बीसीसी भेंडकर बी आणि पीडी स्पोर्ट्स भेंडकर टीमच्या मात्र समर्थकांना थोडंसं खुश करण्यासाठी जाऊया डीजे मॅडी. अप्रतिम संगीत, थोडासा इथून टेन्शन फ्री बीसीसी भेंडकर टीम बीचं मात्र करण्याचा परिपूर्ण डीजे मॅडीकडनं करण्यात आले. कारण थोडासा प्रेशर आहे, तो प्रेशर कमी करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आणि प्रेशरमध्ये कुकरी स्थिती मारतो आपण पाहायला गेलं तर. परंतु अशा गोष्टी आणि या गोष्टींमध्ये तुम्हाला मात करावी लागतील. एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना बऱ्याचशा अडचणी सातत्याने येत असतात. परंतु इथून एकाच गावातील 2 टीम, आता कोणता संघ जिंकेल. परंतु इथून जो संघ मात्र वरचढ होणार आहे उद्या नाक्यावरती दुकानावरती अगदी चर्चा आणि चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे इथून भेंडकलवरून पनवेलला जाणाऱ्या रिक्षामध्ये चर्चा पाहायला मिळेल. पनवेलवरून भेंडकलला येणाऱ्या बसमध्ये ही चर्चा पाहायला मिळेल. अगदी JNPTच्या बंदरावरती चर्चा पाहायला मिळेल. उरणच्या करंजच्या जेटीवरती मात्र इथे चर्चा पाहायला मिळेल. आणि ही चर्चा, ओहो नाईस साऊंड पाहायला मिळाला. परंतु डाऊन द बॉल
आणखी एक विकेट माघारी परताना पाहायला मिळेल. हितेन भोईर यांच्याकडनं पकडलं गेलं झेल. फलंदाज बाद. तनिष तो द कॅप्टन. बॅक टू द आउट. आणि इथून 19वा धावफलकावरती 4 विकेट माघारी गेल्यानंतर 3.1चा खेळ आतापर्यंत मात्र पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनीत घरत मात्र जाताना पाहायला मिळतोय. शुभम मात्रे एक चांगले खेळाडू. शुभम मात्रे आपण पाहायला गेलं तर शांत संयमी सातत्याने पाहायला गेले. पद्धतीतून स्थायिक आपल्याला पाहायला मिळतोय विनीत घरत यांच्याकडे. यज्ञेश भुईर या मात्र गोलंदाजाने आपल्या नावाचा परिचय पहिल्या बॉलवरती मात्र देताना पाहायला मिळतात. कारण पहिल्या बॉलवरती विकेट आली. इथून पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास द्विगुणित होताना मात्र पाहायला मिळेल आपल्याला जरूर. विनीत घरात पाहायला गेला तर आणखी एक डाऊन द बॉल. विकेट क्रमांक मात्र 5 मैदानाच्या बाहेर. विनीत घरात बॅक टू द आउट. आणि गावांमध्ये आपण पाहायला गेलं तर बऱ्याचशा 2 टीम असतात, 3 टीम असतात, 4 टीम हे आपल्याला मात्र पाहायला मिळतात. परंतु ज्या पद्धतीनं मात्र आपण पाहायला गेलं तर एकत्र खेळ आणि एकत्र खेळल्यानंतर अनेक वेळा चांगला मोठा विजय सातत्याने आपल्याला मात्र पाहायला मिळते. आणि या 2 टीम एकत्र मात्र येताना पाहायला मिळतील का त्याची चर्चा पाहायला मिळेल. परंतु BCC भिंडकल पी आणि त्याचबरोबर PD स्पोर्ट्स भिंडकल हा ग्रामीण क्रिकेट आहे. गावासाठी खेळला जाणारा क्रिकेट. हाताला झटका दिला होता तिथे. हो क्षेत्ररक्षक बॉल शोधत राहिलेत पण तो मागे निघून गेलाय. बॅकअप मिळाला तिथे. तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. आता या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. ऑन हॅट्रिक गोलंदाज यज्ञेश भोईर होते. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर ही हॅट्रिक झेल जर पकडला असता तर निश्चित झाली असती. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळेल. मृगांक आपल्याला पाहायला मिळतात. मृगांकला आपल्याला पाहायला गेलं तर 1 बॉलमध्ये 2 धावा त्यांच्या मात्र बॅटमधून येताना पाहायला मिळतात. शुभम मात्रे आहेत. 21वा धावफलकावरती लागल्यात. 5 विकेट माघारे गेले. 3.3चा खेळ आतापर्यंत झालाय. 5 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. यज्ञेश भोईर यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मात्र पाहायला गेले. क्षेत्ररक्षक डीप मधला मात्र अगदी वेगानं बॉल पर्यंत पोहोचतात. रनआउटची संधी आहे तिथे. स्किट झाल्या हातामधून बॉल पोहोचेल का? पोचता बघता पाहायला गेलं तर या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. मी अगोदरच उल्लेख केलाय की इथून 40-45 धावा जरी आल्या ना तरी मात्र इथून ही मोठी मॅच बनवू शकतोय. पण तू येतील का? 23वा धावफलकावरती लागल्यात. अजूनपर्यंत मात्र या षटकातील 2 बॉल शिल्लक असणार आहेत. 4था षटक मार्गस्थ आपल्याला मात्र पाहायला मिळतो इथे. शुभम मात्रे आणि मृगांक ही 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. आणि जर पाहायला गेलं तर तुम्ही किती धावा जमवताय त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल. तुझी नॅचरल मोमेंट तुम्हाला पाहायला मिळेल इथे. आणि ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर या खेळाला बनवलंय सध्याच्या घडीला या गेममध्ये आपण पाहायला गेलं तर PD स्पोर्ट्स भिंडकल ही टीम प्रचंड इच्छाशक्ती दाखवत असताना पाहायला मिळतं. खेळाला आपल्या बाजूनं मात्र खेचून आणले. खेळाला बनवलं गेले. खेळ आपल्या बाजूनं मात्र साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळते. BCC भिंडकल B टीम थोडासा संघर्ष करतोय. या सगळ्या संघर्षातून तुम्हाला बाहेर यावं लागेल. आणि यस डिपेंडेंटली आतापर्यंत सर्व उत्कृष्ट बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. परंतु इथून अगदी आगीचे निखारे इथे मात्र हाताळले जातात. यज्ञेश भोईर हे गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजांना मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत मात्र चांगली खेळ इथे मात्र पाहायला मिळते. आणि चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धतीने मात्र महत्त्वाचे फलंदाज अगदी
चांगल्या पद्धतीने मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. बॉल चांगला परंतु डाऊन द बॉल इथे मात्र पाहायला गेला तर विकेट क्रमांक 6-23 वरती मृगांक हे फलंदाज यज्ञेश भोईर बाद करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणखी एक धक्का. मिनिटं झालेले आहेत. 23वा धावफलकावरती अजूनपर्यंत उत्तरार्ध बाकी आहे आणि या षटकातील या इनिंगमधील शेवटचा षटक नितीन भुईर हे मात्र घेऊन येताना पाहायला मिळतील आपल्याला. आता या अंतिम 6 बॉलवरती धावा येतील किती त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. आपण पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र या खेळाला पुढे नेले. एकच नाव मात्र घुमताना पाहायला मिळते अखंड रात्री आणि रात्रींमध्ये, ते म्हणजे नाव आहे सुधीरजी गरज साहेब. बायचषक 2025 म्हटल्यानंतर तुम्हाला नाविन्यपूर्ण काहीतरी मात्र पाहायला मिळतं आणि त्याची चर्चा मात्र सातत्याने होताना पाहायला मिळते आपल्याला. आज याच विभागातील अनेक चांगल्या टीम मात्र खेळताना पाहायला मिळाला. ड ग्रुप आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळते. उद्या ही अनेक चांगली खेळाडू मग पनवेल उरण पेन याचा परिसरातील मात्र तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. नितीन भुईर आता ही फटका बसलाय पाहायला गेलं तर मिस टायमिंग शॉट आहे. उंचीमध्ये बॉल जाताना पाहायला मिळते. झेल झालाय ड्रॉप. तोपर्यंत मात्र इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. निर्णय चुकलाय परंतु फलंदाज बाद कोणता होईल त्याच्यावरती चर्चा. परंतु फलंदाज बाद एक झालाय यावरती मात्र इथून शिक्कामोर्तब. पंच कळवतील कोणत्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तर यस विशाल ठाकूर या फलंदाजांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 23 धावसंख्येवरती धक्का बसलाय 7वा. आमचे गुणलेखक मित्र मंथन पाटील हे सुद्धा बेडकलचे आहेत. आता त्यांची छाती धगधग 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 करतोय परंतु कोणत्या टीमकडे मला माहिती नाही आहे. पण तो हा क्रिकेट आहे, एक गावासाठी खेळलेलं ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळेल आणि आणखी एकदा 25वा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. येते 4.1चा खेळ आत्तापर्यंत झालाय. 5 षटकांमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत किती तो टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल. कारण पेडी स्पोर्ट्स बेंडकल टीमकडे सुद्धा मात्र तेवढाच दमदार बॅटिंग. आपण डगआउट पाहतोय. बीसीसी बेंडकल बी थोडेसे निराश आहेत कारण धावा आल्या नाही आहेत. आता मात्र पाहायला गेलं तर उंचावरती बॉल मात्र जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला जाईल झेल आणि धक्का क्रमांक मात्र इथून बसताना पाहायला मिळेल 7वा आणि बॅक टू द गाउट 8वा आणि फलंदाज बाद माघारी परतताना पाहायला मिळतील रोशन पाटील. बॅक टू द गाउट. त्याचबरोबर भूषणजी ठाकूर यांना इथून सस्ने निमंत्रण या मुख्य व्यासपीठावरती जयप्रकाश भोईर साहेबांकडून मात्र आपल्याला इथे निमंत्रित केलं जातोय. सुधीर भाईंचं गाणं हा टायटल सॉन्ग या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतं आणि अप्रतिम अगदी प्रत्येक रात्रीमध्ये हा आवाज आपल्याला मात्र ऐकायला मिळतोय. 25 धावांवरती 8 विकेट. आता इथून पाहायला गेलं तर हा डॉट बॉल आलाय जरुरी ते परिपूर्ण मात्र प्रेशराईज 4.3चा खेळ बाकी झालाय. 3 बॉल अजूनपर्यंत या इनिंगमधील मात्र बाकी मात्र पाहायला मिळत आहेत. 25वा धावफलकावरती लागल्यात यज्ञेश भगत. गोलंदाजी इथून मात्र फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात हितेश. खूप छान आपण स्क्रीनवरती पाहू शकताय आमचे
या स्पर्धेचे मुख्य मॅनेजमेंट डायरेक्टर बंडा सर अर्थात दिनेश बंडा सर आणि त्याचबरोबर जयप्रकाश मधुकर भोईर साहेबांना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. खूप मेहनत या सगळ्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेला एक वेगळी झळ आली. उद्या काय करायचं त्याच्या विचार इथून दिनेश बंडा सर करत आहेत, कारण आणखी उद्या चांगले चांगले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर भाई चषक 2025चं एक दमदार आयोजनामध्ये मोठा हातभार मॅनेजमेंट डायरेक्टर या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय दिनेशजी बंडा सर, त्याचबरोबर जयप्रकाश मधुकर भोईर साहेब असतील, अनेक नावं जोडली गेलीत. जयप्रकाश पाटील आमचे असेल, नितीनजी पाटील असेल, संकेत कडू असेल, हरेश बंडा, ज्ञानेश्वर भोईर, समीर घरत असतील, मुकेशजी घरत, कुंदन बंडा, या सगळ्यांनी मेहनत घेते आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेला एक वेगळी झळ आली आपल्याला प्राप्त होताना मात्र पाहायला मिळते. हे पीटीसी लाईव्हचं खासियत आहे, कोणत्या वेळी कोणते क्षणचित्र टिपायचे. ओहो, आणखी एक चांगला बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळते. अगदी आपला बोलबाला आणि बोलबाला सातत्याने मात्र दाखवला. जिथून मात्र गोलंदाजीला सुरुवात झाली ना, त्याच गोलंदाजीचा मात्र दहशती गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. बीसीसी भेनकल बी टीम मात्र अप्रतिम इथून गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना त्यांच्यावरती मात्र पीडी स्पोर्ट्स भेनकल टीम न मात्र दम दाखवलाय. टॅप केला फक्त बॉलला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्ट केला जाईल का? यस डेफिनेटली. अडवलाय बॉल, फेकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त धाव येईल एक, आणि या एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 26 आणि शेवटचा बॉल या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हितेन भोईर याने ही चांगली गोलंदाजी हाताळली. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉल वाईड आला, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथा बॉल डॉट, पाचवा बॉल डॉट, आणि मात्र इथून अंतिम बॉल, इथून पाचव्या बॉलवरती एक सिंगल आली आणि अंतिम बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 4.5चा खेळ आतापर्यंत झालाय. 26वा धावफलकावरती आल्यात, 8 विकेट माघारी गेलेत. रोशन पाटील ऑन स्ट्राईक, शुभम म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हो, आता तिथेही मात्र पाहायला गेलं तर थोडंसं प्रेशरमध्ये आहेत, वाईटचा निर्णय आलाय आणि या अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. या अतिरिक्त धावेने धावफलकावरती धावाला मात्र लागल्या जात आहेत. त्या 27 शुभम पाटीलला पाहतोय आपण, शुभम म्हात्रेला पाहतोय आपण ऑन स्ट्राईक. थोडंसं प्रेशर आहे आणि तो प्रेशर रिलीज करावा लागेल. तुम्हाला मिळालेली संधी, त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. चला, अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज. DRS रिव्ह्यू सिस्टम वापरला जाईल इथे आणि या TV स्क्रीनमध्ये चेक केलं जाईल. प्रत्येक रन्स आणि प्रत्येक बॉल खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी मात्र इथून ही टेक्निकल ज्या गोष्टी मात्र उपलब्ध आहेत क्रिकेटमध्ये त्याचा परिपूर्ण वापर प्रत्येक स्पर्धांमध्ये मात्र केलं जातं. आणि इथून त्याचबरोबर सुधीर गरज सामाजिक संस्था आयोजित भाई चषक 2025 मध्येही मात्र वापरला जातोय. चेक केलं जाईल तोपर्यंत पाहायला गेलं तर दोन्ही अँगल कॅमेऱ्याचे मात्र इथून चेक केले जातील. निर्णय आपल्यापर्यंत योग्य पोहोचवण्याचं काम इथे मात्र केलं जाईल. पीटीसी लाईव्ह या TV स्क्रीनवरती आपण पाहतोय. चांगला खेळ साकारलाय. आपण गोलंदाजी करत असताना कौतुक करावं लागेल इथे, कारण पीडी स्पोर्ट्स भेंडकल टीमनं मात्र ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर इंदवी 11 BCC भेंडकल बी या दोन्ही टीमनं मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय. कारण वाईट बॉल आलाय म्हणजे अतिरिक्त धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27वा. शेवटचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी तन्मा डिझलमध्ये स्कटगट करायचा होता. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल का? या चतुराई तिथेही मात्र पाहायला मिळते. आणि इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग नंतर मात्र धावफलकावरती धावा आल्यात त्या 28 धावा. आता विजयासाठी 29 धावांची गरज असणार आहे 5 षटकांमध्ये. सामाजिक संस्था नवगर उरण आणि भाई चषक 2025 मध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल सर्वच या आयोजकांचा आणि त्याचबरोबर आयोजन समितीचा आणि खास करून स्पेशली मी दिनेशजी बंडा सरांचा मी आभार व्यक्त करेन. एका मोठ्या अभूतपूर्व स्पर्धेचा भाग ॲज अ समालोचक म्हणून मला इथे चालण्याची बोलण्याची सगळ्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर आम्हाला समालोचन म्हणून जयजी भोसले सरांचं इथून मात्र इथून
मार्गदर्शन लाभलं त्यांचे मनापासून आभार आणि मी या स्पर्धेतून इथेच रजा घेतोय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. या आपण विशेष सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांचा आवाज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. आदरणीय रुपेजी पाटील सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी विनंती करेन जयप्रकाशजी भोईर सर आणि तथा दिनेशजी भंडारसाहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मानित करावा. अध्यक्ष साहेब आपल्याला विनंती करूयात की आपल्याही शुभ हस्ते आपण सन्मानासाठी उपस्थित व्हावा. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत विशेष समालोचकाचा. आज या व्यासपीठावरती ज्यांचा आवाज आपण या तिसऱ्या रजनीमध्ये ऐकला, एका दिवसासाठी एका रजनीसाठी विशेष करून आपण प्रत्येक समालोचकाला आज संधी देत आहोत आणि त्यापैकी एक अर्थात आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, ते अर्थातच रुपेजी पाटील सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. जयप्रकाशजी भोईर साहेब आणि त्याच वेळेला दिनेशजी भंडारसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे पार पाडतो आहोत. विशेष सन्मान या समालोचकाचा, एक गुणी समालोचकाचा, एक उत्कृष्ट आवाजाचे धणी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील कार्यासाठी. असंच कार्य करत राहा. एक चांगले उत्तम आणि उत्तम समालोचक म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो. या मॅचकडे वळूयात. या तिसऱ्या रणनीतील अंतिम सामना पाहायला मिळतोय. पहिली रणनी गाजवली होती ती अर्थात दाराबे टीम आणि त्याच्या साथीला. मात्र बामणडोंगरी संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. कालच्या रणनीमध्ये अर्थात दुसऱ्या रणनीमध्ये आपण पाहिलं होतं ती अर्थात कालच्या रणनीमध्ये आपण मोठी जुई टीमला आपण पाहिलं होतं. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई हा संघ पुढे सरकत असताना सुपर 4 मध्ये पाहायला मिळालाय. ही तिसरी रणनी, तिसरी नाईट आणि यामध्ये कोणता संघ पुढे सरकणार हे पाहणं अत्यंत गरजेचं राहील. एका बाजूला असेल तो संघ पाहायला मिळेल हिंदवी 11 BCC भेंडकळ बी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये PD स्पोर्ट्स भेंडकळ. या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहत आहोत. अंतिम आणि शेवटचा सामना उत्तरार्ध. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. लक्ष छोटे खाणी आहे परंतु त्याहूनही अधिक चांगली मॅच बनणार यात मात्र जिथे शंका नाही आहे. 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मंथनजी पाटील या स्पर्धेतली सर्वाधिक कमी लो स्कोरिंगची मॅच आपण पाहत आहोत. 29चा पाठलाग करायचा. 29 रनचं टार्गेट इथे ठेवण्यात आलं. अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले परंतु या स्पर्धेचा आणखीन एक विक्रम नोंदवला आहे. तो अर्थातच PD स्पोर्ट्स भेंडकर टीमने त्यांनी प्रतिस्पर्ध्याला 28 धावसंख्येवरती रोखलाय आणि या तिसऱ्या रणनीची हायएस्ट टोटल ही 80 बनली आहे परंतु या स्पर्धेमध्ये 97 धावा या सर्वाधिक उच्चांक धावसंख्या पाहायला मिळाली. 29चा पाठलाग. धीरज पाटील आणि निलेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साहिल ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना निलेश ऑन स्ट्राईक. सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध. लक्ष आहे 29चं. पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती आक्रमण. ऑन साइडला चेंडू सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धाची सुरुवात आपण जर का पाहिली, पूर्वार्धाचा पहिला बॉल चौकार आला होता. भावनेश ठाकूरच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह त्याने केला होता आणि जिथे उत्तरार्धामध्ये दुहेरी धावेने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. येणारे 29 बॉल आणि 27ची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. हाफ ट्रॅकर आहे. गॅप मध्ये जागा बनवली. इनसाइड आउट केलेत. सुई मधून धागा अलगत काढावा त्या रीतीने चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. भेंडकळ गावाला कलाकारांची कमी नाही आहे. शरदजी म्हात्रे सर यांना देखील आपण पाहतो ते देखील उपस्थित आहेत. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले. कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदी आपण या गोष्टीची चर्चा करत होतो की या भेंडकळ गावाला कलाकारांची कमी नाही आहे. त्यामधील एक आपण मंथन पाटील यांना गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. शरदजी म्हात्रे सर इथे उपस्थित आहेत. ते पंच आपल्याला पाहायला मिळतात. उमंगला आपण देखील पाहतो. उमंग
देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे, तो देखील उपस्थित आहे. आणि षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज कोणाकडून? येतेजी ठाकूर यांच्या माध्यमातून. मला वाटलं उमंगनी लगावलेत की काय. 7 धावा दापुलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 27 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. ऑन साइडला नो लुक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला उजव्या सीच्या बाहेर. चालू तर चालू काय आहे या बॅटरने, मला वाटतं ना जणू काय आज येताना एक स्वाक्षरी करून आलाय की मी खेळणार तर खेळणार, केवळ नो लुक स्ट्रोक खेळणार. तो या आधीच्या मॅच वरती आउट देखील या स्ट्रोक वरती झाला होता. इथे लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स येत असताना पाहायला मिळते. अर्थात स्कोर कार्ड वरती 8 धावा दाबोलकावरती आहेत. शपल पहा किती झाले होते. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता जास्तीचे शपल झाले. उजव्या सीच्या खूप बाहेर निघाले होते स्ट्रोक अटेम्प्ट करण्यासाठी. परंतु जिथे धीरज पाटीलला आपण पाहिलं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो करत होता. नो लुक स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. मागील मॅच मध्ये देखील असाच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला होता. प्रदीप पाटीलला फॉलो जास्तीचा करतो की काय बॅटर. उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा गॅपमध्ये, पुन्हा एकदा रन्स मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या दिशेने घरंगळत येतोय हा चौकार. बारा धावा दाबोलकावरती आहेत. मॅच बनली आहे कारण 25 चेंडू आणि 17ची आवश्यकता राहिली आहे. पीडी स्पोर्ट्स भिंडकर आडवा बाकने चेस केला होता बॉलला, समोरच्या दिशेने खेळत आहेत. निलेश पाटील एक चांगले स्ट्रोक त्यांनी खेळलेले आहेत. 12 धावा 5 बॉलमध्ये त्यांच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या आहे ती एकंदरीत 13. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 बॉल 16ची गरज. 24 चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. एक ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊया. डीजे मॅडीने आज अनेक शिष्य निर्माण केली आहेत या भाई चषकाच्या माध्यमातून. या आपण आणखीन एक गीत ऐकूया. चोवीस चेंडू आणि 16ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज भावनेश ठाकूरला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. दुसरे षटक तो हाताळण्यासाठी सज्ज झालाय. विथ द बॅट त्याच्या माध्यमातून परफॉर्मन्स आपण पाहिला तर त्याने बनवल्या होत्या. त्या 7 बॉलमध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्या. स्क्रीनवरती जयप्रकाशजी भोईर साहेब यांना आपण पाहतोय. अगदी त्याच वेळेला हिमांशू पाटील देखील पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निलेश पाटीलच्या बॅटमधून चौकार. भावनेचं भव्य स्वागत केलं. चौकार ठोकलाय त्याच्या अगेन्स्ट. खोलातला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जवळ उभा केलाय. बॅटरने स्ट्रोक खेळल्यानंतर क्षेत्ररक्षकाकडे कदाचित पाहिलंच नव्हतं. सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 17 बनल्यात. 22 बॉल आणि 12ची आवश्यकता राहिली आहे सामन्यामध्ये. 4 रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली आहे. पुढे सावल्यात. डाऊन टू ग्राउंड. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. निलेश पाटीलच्या बॅटमधून चौकार. पाटीलच्या बॅटमधून 4 चौकार आले. बॅकफुटला ऑन साइडला केलाय.
बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर, चेंडू सीमारेषाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित होत असताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 23, येणारे 20 बॉल 6ची आवश्यकता. 6ची आवश्यकता केवळ राहिली आहे. 9 बॉलमध्ये 22 वरती नॉट आउट खेळतोय निलेश पाटील. 20 चेंडू आणि 6ची गरज. हलक्या हाताने संयमाने ऑन साईडला खेळतात. एक सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय जरूर, परंतु एक सिंगल वरती इथे आपण पाहतोय निर्भर राहावं लागेल. 10 बॉलमध्ये 23 धावा निलेश पाटीलच्या बॅटमधून आल्या, जिथे 19 बॉल आणि आता मात्र 5ची गरज आहे. आणि तो नो लुक स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? हे भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. मंदी गजरा फिरतन गजऱ्यावर नंदरा. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते 18 बॉल आणि 1ची आवश्यकता आहे. ही आकर्षक ट्रॉफी जी आपण स्क्रीनवरती पाहत आहात, छत्रपती शिवरायांची प्रतिमा, त्याच वेळेला ही आपण तलवार पाहत आहोत. ही एन्जॉयमेंट करा. जर मॅच जिंकल्यानंतर इथं कपडे काढू नका प्लीज. खा प्या नाचा मजा करा, पण कमरे खालचं सोडून डोक्याला बांधू नका. म्हणजे झालं काय मजा तिकडे बाहेर मारा. हे मैदानात ही आकर्षक अशी बाईक तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. 18 बॉल आणि 1ची आवश्यकता राहिली आहे केवळ. ही आकर्षक बाईक दिली जाईल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. 1ची आवश्यकता होती. चेंडू सीमारेषा ओलांडेल. सामना जिंकलाय पीडी स्पोर्ट्स भेंडकळ या टीमने. ही मॅच जिंकली आहे आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारा संघ या स्पर्धेतला दुसरा राहिलाय. पीडी स्पोर्ट्स भेंडकळ टीम अगदी सुपर 4 मध्ये. दोन्ही संघ आपण लक्ष वेधूयात की लाईनअप मध्येच मैदान सोडावं लागेल. आणि महत्वाची बाब आयोजकांनी सांगितलं की हस्तांदोलन करणं गरजेचं आहे. या भेंडकळ गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत विठ्ठल. सारा गाव लोक नाचत, विठ्ठल रखुमाई पालखीला सारा गाव लोक नाचत, विठ्ठल रखुमाई पालखीला सारा गाव लोक नाचत. तुमचं सेलिब्रेशन झालंय. आता शिस्त बाळगायची या स्पर्धेची. एका लाईनअप मध्ये सर्वांशी हस्तांदोलन होणं गरजेचं आहे. एका लाईनअप मध्ये सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन होणं गरजेचं आहे. या स्पर्धेच्या नियमावली आहे. चला प्रत्येकाला विनंती करा, आतमध्ये जेवढे आहेत त्यांनी लाईनअप करून घ्या आणि हस्तांदोलन करणं गरजेचंच आहे. जिंकलं हार जीत हा खेळाचा पार्ट आहे. आणि इथे ही मॅच संपली आहे, बाकी सारं काय संपलंय. सामना जिंकलाय तो पीडी स्पोर्ट्स भेंडकळ टीमने. या मॅचचा शिल्पकार ऍब्सोल्युटली नो डाऊट. तो मैदानाच्या आतमध्ये केवळ बॉलिंग नाही केली त्याने, 5ही षटक प्रत्येक वेळेला प्रत्येक खेळाडू जवळ गेला. प्रत्येक वेळेला त्याने प्रत्येकाला समजावून सांगितलं सामन्यामध्ये काही बिघडलेलं नाही आहे, थांबा मी बोलतो, मी चर्चा करतो. त्याने आत्मविश्वासाने पुढे आला आणि तो राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. संकेत ठाकूर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. 1 षटक, 1 धाव आणि 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली. आणि संपूर्ण आता जिम्मेदारी घेऊन त्याने मैदानाच्या आतमध्ये संघाला. जयप्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते दिनेशजी भंडारसाहेब आपण देखील या. आणि सर्वांना विनंती करेन या आपण संकेत ठाकूरला देत आहोत ही आकर्षक ट्रॉफी, 500 रुपयाचा कॅश प्राइज. हरेजी भंडारसाहेब यांना विनंती करूया या आपण या. मयूरजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये आले. हरेजी भंडारसाहेब यांना विनंती करूयात आपण देखील यावं. आपल्या ही शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. हरेजी भंडारसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार प्रदान करूयात. आणि
मी सर्वांना विनंती करेन की आपण एकत्रित उपस्थित राहावं. हरिजी बंडासाहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार प्रदान करतो आहोत. 1,000 रुपये कॅश प्राइज, एक आकर्षक टी शर्ट, एक ट्रॉफी. या पण ही आकर्षक अशी ट्रॉफी, टी शर्ट्स आणि 1,000 रुपयाचा कॅश